रामकृष्ण हरी. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविण धर्म, वाहुकाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शास्त्र, यमी कुळ गोत्र वर्जिहले. नमस्कार. हरिपाठाचा हा 19वा अध्याय. याच्यामध्ये माऊली आपल्याला नामाचं महत्त्व सांगताना सांगतात की नारायण नामाचा जप हेच एक सर्व साधनांचे सार आहे. म्हणजे सुख दुःख कर्म संसार सगळे जे साधनं आहेत ह्या भौतिक जगामध्ये, ह्या सर्व साधनांचा सार हे नारायण नाम आहे, हरिनाम आहे. ह्याच्या विना सर्व व्यर्थ आहे. आणि या सिद्धांताला वेद शास्त्र पुराणे ह्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. आपल्याला जर हा सिद्धांत जर खरा आहे की नाही बघायचं असेल तर आपण सगळे वेद शास्त्र पुराण ह्यांचा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा हरिनामाचंच महत्त्व लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हरिविण म्हणजे हरिनामाविना केलेले जप तप धर्म कर्म हे सर्व व्यर्थ आहेत. आपण कितीही धर्म करा कर्म करा संसारातल्या सगळ्या सेवा करा, पण जिथे हरिनाम नसेल तिथे सगळं शून्य आहे आणि ते सर्व व्यर्थ आहे. त्याचा काहीच आपल्याला अंतिम समयी उपयोग होत नाही. आपल्याला फक्त आपल्याबरोबर हरिनामच येतं. आपण किती पैसा कमवा नाम कमवा प्रसिद्धी कमवा, पण ते सर्व इथेच राहतं. आपल्यासोबत काहीच येत नाही, फक्त हरिनामच येतं. त्याच्यानंतर माऊली सांगतात की हरिनाम स्मरणाचा मार्ग ज्यांनी चोखाळला किंवा पकडला, ते जसं कमळाच्या पाकळीमध्ये एखादा भुंगा जातो आणि ते रस पिण्यात इतका तो धुंद होतो, इतकं त्याला समाधान लाभतं की तो तिथे निवांत सारखा गुणगुण करणारा भवरा सुद्धा ना शांत होऊन जातो ते रस पिण्यामध्ये. तसं आपण सांसारिक गोष्टींमध्ये इतके अडकलेलो असतो, आपल्याला दुःख त्रास सगळं होत असतं. ह्याच्यामधून आपण जर हरिनाम घेत राहिलो सांसारिक कामं करता करता, तर आपण सुद्धा त्या भुंग्याप्रमाणे ह्या संसारामध्ये आपण रमून जाऊ आणि गुंगून जाऊ समाधानाने. ह्याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिनाम हे मंत्र एवढा